हॅलो. हॅलो सुनीता ताई, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आवडतं ना सुनीता ताई म्हटलेलं? श्री स्वामी समर्थ तर सर. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा तर आज मी तुम्हाला जो फोटो पाठवला होता व्हॉट्सअपवर, हा तर तो याचा आहे, त्याचा जगन्नाथपुरीचा अनुभव आहे तो. अच्छा. हा 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 हा, तर मला खूप इच्छा, म्हणजे काय काय ज्यावेळी मी खूप लहानपणापासून ते सुभद्रा, बलराम आणि याचा श्रीकृष्णाचा रथ ओढतायत हा हे हा मी कॅलेंडरवर वगैरे बघायचे. तर बरं. मला इच्छा व्हायची की बाबा मला आयुष्यामध्ये कधी बघायला मिळेल का नाही हा हे हा सगळं. हा हा मग त्यावेळी माझं पुढं पुढं साधारण 2000 हा हा अनुभव जो आहे तो हा. ताई 2007च्या 8च्या वगैरे असेल मी. अच्छा अच्छा. हा नाही, साधारण 9चा असेल, 2009चा आहे हा बरं. हा अनुभव. हा हा तर तुम्हाला माहित आहे की मी ट्रेनिंगसाठी टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कलकत्त्याला आहे. अच्छा. हा तर मग तिथं एक आठवड्याच्या ट्रेनिंगसाठी कॉलेजला मला पाठवलेलं. हा 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 तर मग आता तिथं मी जातीये म्हटल्यावर मग मी विचार केला, ऑलरेडी कलकत्त्याला मी जातीये, हा. तर तिथून जगन्नाथपुरी माझी कल्पना आहे 12 तासाच्या अंतरावर आहे ते. अच्छा. तर मग जगन्नाथपुरीचं पण दर्शन घेऊन यायचं. मी पहिल्यापासूनच असं, म्हणजे ज्यावेळी मी तिकीट काढलं कलकत्ता बॉम्बे हे तुमचं बॉम्बे पुण्यावरून गेले मी कलकत्त्याला. अच्छा. तर पुण्या टू कलकत्ता हे जे दुरांतो नावाची एक्सप्रेस आहे. दुरांतो. हा हा हा, दुरांतो एक्सप्रेस आहे. त्या तिकीट काढल्यावर मी ठरवलं की मी जाणार आहे म्हणून. अरे वा. हा, मग तिथं मी कलकत्त्याला गेले, पण ताई कलकत्त्याला जवळजवळ 2 दिवस लागले मला कलकत्त्याला जायला. ते तर तिथं दुरांतोने गेल्यावर दुरांतो एक्सप्रेसने. हो ताई, खूप लांब आहे ते. एका साईडला आहे ते कलकत्ता, म्हणजे खूपच लांब आहे त्याचं हो दुरंतो का. सुद्धा. इट अच्छा. विल टेक अप्रॉक्सिमेटली 30 का 35 तास लागतात. खूप लांब आहे ताई ते कलकत्ता. बापरे. एक टोक आहे ताई ते. अरे बापरे. हा हा मग मी विचार केला की परमेश्वराचं नाव घेऊन मला जायचंच आहे जगन्नाथपुरीला. हा 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 म्हणून मी असं हे ठरवलं. मग माझं ट्रेनिंग तिथं संपलं हा एका आठवड्याचं. मग हं. विचार केला की मला जायचंय. तर हां. मग आता तिथं बघितलं तर साधारण ऑन द स्पॉट आपल्याला लगेच ट्रेनची रिझर्वेशन काही मिळत नाही. आणि या ट्रेनिंगला मी एकटीच गेलेले ना. अच्छा. हां, दरवेळी हां. आपल्या बरोबर कोण येणार ताई, कोणाला बरोबर. वेळ आहे. हो, हो, हो. त्यामुळं मग मी विचारलं, मग तिथं माझ्या टीचर्सना जे ट्रेनिंगचे होते तिथं स्टाफला विचारलं मला काही जगन्नाथपुरीला जायचं. हां, हां, हां. तर मग ते म्हणाले की असं असं तिथं एक सिटिंग कोच आहे, म्हणजे तिथं त्यांनी सांगितलं की असं असं स्टॉपवर जावा आणि तिथं सिटिंग कोच आहे. अच्छा. हां, हां. तिथं तुम्हाला जगन्नाथपुरीला जाणारी बसेस मिळेल म्हणून हां. असं अच्छा. सांगितलं. हां, हां, मग हां. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे ना ताई, हं. तर ते तिथं याच्यामध्ये कलकत्त्यामध्ये हां. सायकल रिक्षा, म्हणजे अजूनही ते एवढं डेव्हलप नाही आहे. तर माणसं स्वतः बैलासारखी तिथं माणसांना ओढत असतात रिक्षा. काय? हो, माणसं असं गाड्यामध्ये बसवतात आणि स्वतः बैलासारखं ओढत घेऊन जातात. अजूनही त्या बापरे! रिक्षा अजून आहेत. पण? अजून पण आहेत ताई तिथं रिक्षा त्या. बाई गो! अजून मी त्यांना म्हटलं की बाबा हे असलं कसलं. तर आता डेव्हलपमेंट होऊन तिथं आमच्या वेळी हं. म्हणजे माणसं पळत जातात म्हणजे घेऊन असं. पण आता बापरे! कसं आहे, आता सायकल रिक्षा आल्यात. म्हणजे माझ्या वेळी माणसं ओढत होती, पण असं बघितलं मी नेटवर तर मागं माणसं म्हणजे जे हां, म्हणजे प्रवासी असतात सायकल त्यांना सारखं चालवून बसवतात आणि नेतात. नंतर सायकलनं ते चालवतात. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. मग असं, मग मी म्हटलं आता जाऊया. त्यांनी स्टॉपचे नाव सांगितलं मला हां, हां. आणि त्या स्टॉपमध्ये जाऊया म्हणून मी जाऊया म्हटलं. त्या रिक्षावाल्याला म्हटलं थांब बाबा, हां. मी बसते तुझ्या रिक्षामध्ये आणि मग तू मला त्या स्टॉपमध्ये नेऊन हं. सोड, म्हणजे मला जगन्नाथपुरीचं हे मिळेल. हो. बरं. बुकिंग करते मी. बरोबर. हां. आणि ते ताई इतक्या
ते रिक्षाचं जे असतं पॅन्डल चढायचं इतकं उंच होतं आणि माझी हाईट कमी पडते ना. हो 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 हो. आणि ते मी चढायला लागले. हा त्याला म्हटलं हात दे. हा. आणि हात सटकला माझा. अरे आणि अरे. मी उजव्या पायाच्या गुडघ्यावर याच्यामध्ये आपटले म्हणजे तुमचं हे डांबरी रस्त्यावर अरे आपटले. अरे अरे अरे. हा हा. आणि ताई इतक्या जोरात आपटले माहितीये. आणि बापरे. सणकण माझ्या गुडघ्यावर आपटले आणि त्याच्यावर सगळा भार माझा. अरे अरे आणि अरे. ताई इतका गुडघा माझा म्हणजे कळ आली म्हणता मी हम्म. मटकन खालीच बसले. अरे अरे. आणि आणि मग देवाचं नाव घेऊन म्हटलं जगन्नाथ परमेश्वरा मला तुझ्या दर्शनाला यायचंच आहे म्हटलं मी. हा 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 आणि मी तसंच त्याला म्हटलं बाबा मला वरती जरा तुझा हात त्या रिक्षावाल्याला म्हटलं हात देऊन मला हा वरती चढव. हा आणि त्यानं मला तिथं चढवलं म्हणजे चढवलं त्यानं. हा आणि मी एस टी स्टँड तिथं जो एस टी स्टँड म्हणजे काय ते हम्म. आपल्या स्टँड सारखं नसतं तिथं सगळं प्रायव्हेटायझेशन आहे. म्हणजे अरे. आपल्याकडे ट्रक ड्रायव्हर असतात ना ते एकाच ठिकाणी थांबतात त्याच्याच हा. टाईपमध्ये ते होतं. अच्छा. हा हा मग त्यांना तिथं विचारलं. त्याला म्हटलं तिथं गेल्यावर त्यांना विचारलं जगन्नाथपुरीला जाणारी जी बस आहे हा हा. तर आता मला आज संध्याकाळी जायचंय मला एक तिकीट हवंय स्लीपिंग कोचमध्ये. हम्म. तर ते त्यांची म्हणजे ती जी लोक होती ती सगळे म्हणजे ज्यादा शिकलेली वगैरे नव्हते ना ड्रायव्हर वगैरे ते. बरोबर. त्यांना त्यांची भाषा मला समजत नव्हती मला बंगाली समजत नव्हती पण बरोबर. खाना वगैरे मग शेवटी मी लिहून दिलं जगन्नाथपुरी कलकत्ता टू जगन्नाथपुरी असं त्यांना. अच्छा अच्छा. हा हा हा. मग त्यांनी म्हटल्यावर ते म्हणले हाँ 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 मॅडम आप अकेली हो क्या. म्हटलं हो मी एकटीच आहे. हा मी म्हटलं वरचं देऊ नका मला खालचं द्या म्हटलं मला. हा हा हा. हं. आणि बरोबर. हे झाल्यावर त्यांनी मला एकच आणि ती गाडी जी होती ती रात्री 10:30ची होती अरे त्या बापरे. दिवशी. हा आणि त्यांनी मला तिकीट दिलं जगन्नाथपुरीचं. हा हा. आणि मग मी जगन्नाथपुरीचं तिकीट दिल्यावर ते म्हणाले की 10:30 बजे आप इधर आना आ जाना और यहाँ जगन्नाथपुरी के लिए आपके लिए है. हा हा हा. तर मग ठीक आहे म्हटलं. आणि परत मी मग अशा वेळी हॉटेलमध्ये कसं आहे हॉटेलमध्ये एकट्या लेडीजनं उतरणं थोडंसं गैरसोय आहे म्हणून आपलं महाराष्ट्र सदन म्हणून आहे कलकत्त्याला. अच्छा. हा हा. हा तिथं सगळे आपल्या महाराष्ट्राची लोकांची सोय होते तिथं कमी अरे वा. पैशामध्ये. वा वा. हा हा तर त्या महाराष्ट्र सदनमध्ये मी उतरलेले. हा मग पण कसं होतंय ताई इतका म्हणजे ते पहिल्यांदा काय दिवसभर काय दुखलं नाही वगैरे. मग सगळं मी त्यांना सांगितलं की मी साधारण 8 ते 10 दिवसासाठी बुक केलेली होती रूम. हा मग त्यांना सांगितलं की 4 दिवसामध्ये सामान कुठं ठेवायचं. तर मग त्यांना म्हटलं की मी जगन्नाथपुरीला 4 दिवस जाऊन येते. हा तोपर्यंत सामान इथं राहू दे. हा. आणि मग ठीक आहे त्यांनी म्हटल्यावर मग मग रात्री 10 वाजता मी तिथं त्या याच्या बस स्टँडवर गेले. हा. आणि त्यांनी बघितलेलं तर त्या माणसानं मला दिलेली होती ती वरची सीट दिलेली होती. अरे. आता मी वरती जाऊन कसं जाणार तर त्या खालचा मनुष्य होता त्याला म्हटलं बाबा तू वरती झोप आणि मी खालती झोपते म्हटलं मला पायानं वरती चढता येत नाही. हा. आणि ताई तुम्हाला सांगते 8 वाजल्यापासून असला गुडघा दुखायला लागला तुम्हाला सांगते कारण अरे त्याच्यावर अरे. मार बसलेला ना. बरोबर बरोबर. आणि मग असा कंप्लीट आणि त्याच्यावर मग मी कॅप घातली मी. हा हा हा. आणि त्यावर ताई कसं आहे त्याच्यावर थंडीचे दिवस होते ना. हा. आणि त्यामुळे ते जादा दुखायला लागलं परत म्हटलं. मग तरी असं पाय वरती करून मी याच्यावर तो हे केलं मी. हा. रात्रभर काय गुडघा दुखतच होता रात्रभर मी नुसतं हिवळत पडलेले बर. होते. तर अरे. ते पण मनामध्ये इच्छा होती की आपल्या याचं दर्शन घ्यायचं. जगन्नाथपुरीला जायचं. जगन्नाथाचं दर्शन घ्यायचं. हम्म. आणि मग साधारण दिवसभर आपल्याला एक तर तिथला रूट माहित नाही 12 तासाचा प्रवास. हा. आणि रात्री 5:30-6ला सकाळी त्यानं रात्रभर खाडखूड करत त्या प्रवासामध्ये अरे अरे. मी त्यानं 5:30-6 वाजता त्यानं जगन्नाथपुरीमध्ये उतरवलं मी. हा हा हा. आता तुम्हाला माहित आहे की जगन्नाथपुरीवर एक तर सगळं जगन्नाथपुरी बघितलं आजूबाजूला तर
गाव दिसलं मला. आणि अच्छा. तिथं तुम्हाला माहित आहे उतरवलं की त्याचा मी धन्यवाद दिले, बाबा बरं झालं मला जगन्नाथपुरीला आणून सोडलंस मला. बरोबर आहे. हो. आता पुढचं स्टेज काय असतं की एखादं हॉटेल बघायचं आणि तिथं बरोबर. आपलं सामान ठेवायचं, नंतर जगन्नाथाचं ह्याला जायचं, बरोबर. प्रवासाला म्हणजे देवळामध्ये जायचं. हं, हं, हं. पण ताई नंतर मग एका रिक्षावाल्याला मी एक साधारण रिक्षावाला ताई म्हणाला, तुम्हाला एकटेच आलाय तर तुम्हाला मी विश्वासाने एका हॉटेलमध्ये तुम्हाला नेऊन सोडतो म्हणाला की. हां, हां, हां. आता ताई एकटं प्रवास करताना एक प्रॉब्लेम येतो की एकट्या लेडीजला हे हॉटेलवाले हॉटेल देत नाहीत. नाही का? नाही देत काही. अरे कुठेही बापरे! जावा तुम्ही, ते म्हणतात की तुम्ही फॅमिली असल्याशिवाय आम्ही देत नाहीत. एकट्या जेंट्स लोकांना देतात पण लेडीजला कधी देत नाहीत. अरे बापरे! मग त्यावेळेला मग असं त्यानं हे केलं. हं. आता मग त्यानं एका ठिकाणी मला एक चांगलं सूर्यविहार नावाचं हॉटेल होतं. हां, हां, हां. साधारण बस स्टॉप पासून 3-4 किलोमीटर हां. आणि अगदी म्हणजे याच्याजवळच म्हणजे अ, आपल्या देवळापासून साधारण 3-4 किलोमीटर अंतरावर एवढं होतं ते. अच्छा. मग हां, हां. त्यातला जो मॅनेजर होता त्या हॉटेलमधला त्याला सांगितलं, बाबा मी इथं कोलकात्याला मी आता काहीतरी कारण सांगायला मी PhD साठी आली आहे म्हटलं. हां, हां, हां. आणि अशा वेळी त्याला आय कार्ड वगैरे दाखवलं वगैरे. हां, हां, तर हां. मग तो म्हणाला की फॅमिली रूमपेक्षा तुम्हाला एक छोटी रूम आहे, हां, ती हां. साधारण कन्व्हिनियंट आहे, तुम्हाला देतो. ठीक आहे म्हटलं, द्या हं. तुम्ही. मग हं. हॉटेलची पण सोय झाली माझी. अरे वाह! आता त्या रिक्षावाल्याला म्हटलं, दादा मला आता याच्यामध्ये जगन्नाथपुरीच्या देवळामध्ये जायचं. तर हां, हां. सामान वगैरे ठेवलं आणि मी त्याच्या रिक्षामध्ये बसून त्याला म्हटलं, चलो आता हां. देवळात चल म्हणून. हां, हां. आणि ताई काय सांगू तुम्हाला, असं गुडघा दुखायला लागला की अरे मला बापरे! साधारण तो वेदनाच सहन होईना. तर जगन्नाथपुरी राहू दे म्हटलं मला. अरे बापरे! त्याला शेवटी काय म्हटलं माहितीये, हां. ते जगन्नाथपुरी इतक्या वेदना म्हणजे काही म्हणजे डोक्यापर्यंत जायला लागले मला त्या अरे, वेदना. अरे, अरे! मग त्याला म्हटलं, बाबा जगन्नाथपुरी का दर्शन हो बाद में देखेंगे, पहिले तो हॉस्पिटल चल. हां, हां, मग हां. आता तुम्हाला माहित आहे ते जगन्नाथ पुरीचे जे बाहेरचे हॉस्पिटल असतात ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात ना. हो, हो. बरोबर. तर त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेले. हां. तर त्या हॉस्पिटलमध्ये ते म्हणाले की इधर ऐसा प्रायव्हेट कोई हॉस्पिटल नहीं है, गव्हर्नमेंट हॉस्पिटल है. अगं मग बाई! त्यानं हं. बाबा त्या रिक्षावाल्यानं इतका चांगला होता, बहन जी आपको लेके चलता हूँ असं हं. म्हणून त्यानं मला ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेलं. हां, हां. तर हॉस्पिटलमध्ये गेलं तर त्यानं सांगितलं म्हणजे तिथं केस पेपर वगैरे काढला. तर हं. तो म्हणाला, बहन जी आपके साथ मैं ही रहता हूँ. म्हणजे देवासारखा मला तो हो, भेटला हो. रिक्षावाला. खरं आहे. त्याला म्हटलं की बाबा ठीक आहे. मग हं. ते लगेच तिथं 2-3 तास झाले. हां. 2-3 तास झाल्यावर मग ते तिकडचे MD डॉक्टर आले. त्यांनी हां. बघितलं ते पाय वगैरे चेक केला, कधी गुडघा वगैरे. म्हटलं मार बसलाय याला. तर हां, ते हां. म्हणाले, इसका एक्सरे निकालना पडेगा. अगं मग बाई! आता एक्सरे काय निकालना पडेल, ठीक आहे म्हटलं जो भी है. मग त्यांनी एक्सरे रूमला पाठवलं. ते एक्सरे याचं क्लिनिक होतं खाली, एक्सरे अच्छा. रूम होता अरे वरच्या बापरे! रूमवर. हां. मग त्या ऑटोवाल्याच्या खांद्यावर हात टाकत टाकत वरती गेले मी. बापरे! मग त्यांनी हं. एक्सरे काढला. हां. एक्सरे काढल्यावर त्या डॉक्टरनं बघितलं, हं. बहन जी आपके साथ कोई नहीं आ रहा का? मतलब मी नहीं, मैं अकेले आई हूँ इधर हां. कलकत्ता में PhD करने के लिए आई थी मैं, असं हां. ठोकून दिलं हो, काहीतरी. हो, हो. मग त्याला सांगितलं, ते म्हणाले आपको रेस्ट लेना पड़ेगा क्योंकि इसका आपका ये घुटना है, अरे, आपको अरे! उसको दर्द होगा, मीन्स उसको मुक्का मार बैठा है. कारण ते डायरेक्ट गुडघा बरं त्याच्यानेच याच्यावरच पडल्या. आपटलेला ना. हो, हो. मग आपटलेला मग त्यांनी मेडिसिन्स वगैरे दिल्या मला. हां, हां. आणि मग त्याला परत मी कॅप घातलं. तर हां. त्याला त्या रिक्षावाल्याला म्हटलं की बाबा मेरे को एक काठी दे दे. हां. म्हणजे असं त्या गुडघ्यावर जादा लोड नको लोड ना. नको यायला. बरोबर. हां. मग त्यांनी पेन किलर वगैरे दिल्या, काय हे केलं. हं. मग ते जरा कळ हे केलं. वेदना थोडीशी थांबल्या. कळ गेली त्याची. हां. आणि मी विचार केला की आता चलो जगन्नाथ के दर्शन करने जाते हैं.
हा. देवळामध्ये गेले ताई तिथं. हा. तर तिथं देवळामध्ये गेलेले तर देवळाच्या एंट्रन्सला त्यांनी सांगितलं की तिथं आज देऊळ बंद आहे. अरे देऊळ बंद म्हणजे इतकं बंद म्हणजे इतकं तिथं खूप क्राऊडेड होतं. तर ते म्हणाले 2 दिवस आता बहुत लोग आ गए हैं इधर. हा. खूप क्राऊडेड झालेलं आहे. त्यामुळे देवळामध्ये आता आज आणि उद्या होणार नाही म्हणाले. 2 दिवस आता आपको नहीं मिलेगा दर्शन. हा. 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 मग म्हटलं बाई, बापरे. मग 2 दिवस दर्शन नाही केलं. म्हटलं जगन्नाथा, हा. तुझी इच्छा नाही दिसत वाटतं दर्शन घ्यायचे. हा. मग त्या हॉटेलमध्ये तुम्ही त्याला म्हटलं रिक्षावाल्याला तर मेरे को हॉटेल में सूर्य विहार है उधर लेके चल मला. हा. 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 त्याला म्हटलं मी. हं, हं. आणि बरं त्या काळामध्ये काय आपले साधे मोबाईल असायचे ना हो बरोबर. आपले 2009 साली हो वगैरे. त्याचे तर डब्बासारखे मग घरच्या लोकांना सांगायला की बाबा असं असं पडलंय. म्हटलं की ते म्हणणार आणि तू तिथं जाऊन काहीतरी उपद्व्याप करतेस आणि आमच्या डोक्याला घोर बनायचे ते. हा. हा. ते माझे वडील तर मला म्हणायचे की तू जातीयस उभी हा. आणि येताना उभीच परत आहे. आडवे परत आलीस, आडवं होऊन परत आली तर इतक्या लांब कोण येणार बरोबर. हो हो. तुला हे करायला ना. हा. तर मग असं झाल्यावर मग मी 1 दिवस रेस्ट घेतली. तिथं पायाचं वरती कडून जरा हा. हे केलं. मग विचार केला की ठीक आहे इकडं आपल्या याचं दर्शन तर नाही आहे तुमचं जगन्नाथाचं. हा. तर मग आपलं बाकीचं तरी पुरीच्या आजूबाजूला जे आहे ते बघून येऊया. हा. 4 व्हीलर हायर केली आणि आजूबाजूचा जो प्रवास हे होता तो बघून आले मी. हा. 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 म्हटलं 2 दिवस एकदम हॉटेलवरच काढले मी. म्हणजे जगन्नाथपुरीचं दर्शन मला मिळालंच नाही ते. अरे मग अरे. तिसऱ्या दिवशी मी गेले. जरा पाय म्हणजे अजूनही एका उजव्या हातात काठी आणि बापरे. गुडघ्याला तुमचं नी कॅप बांधूनच मी त्या टेकत गेले काठी तिथं. हो. हा. 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 मग ते कसं आहे मग तिथं गेल्यावर तिथं बघितलं तर ही रांग मोठी दर्शनासाठी. म्हणजे पहिल्यांदा ते म्हणत होते तुमचे आयडेंटिटी कार्ड आहे का, तुम्ही हिंदू आहात काय, तुमचं अरे बापरे. हे सगळी चौकशी करतात. बाकी काय कारण तो हिंदूंचं असं आहे तिथं जगन्नाथपुरीला ना. हा. बाकीचे जे असतात म्हणजे परदेशी लोक हा. तुमचे इस्लामी धर्माचे आणि परदेशी लोक त्यांना त्यामध्ये प्रवेश नाही आहे. फक्त हिंदू असेल तरच प्रवेश आहे. हा. हा. असं रिस्ट्रिक्शन आहे याच्यामध्ये. हा. हा. मग माझं सगळं आयडेंटिटी कार्ड वगैरे सगळं दाखवलं. हा. तर ते म्हणाले तुम्हाला प्रवेश आता मिळेल. ठीक आहे. अरे बापरे. एवढं हा. कडक. खूप कडक आहे ताई. तर तुम्हाला एक दोन त्याच्याबद्दल सांगते की जगन्नाथपुरीची अशी आख्यायिका तुम्ही नेटवर गुगलमध्ये केलं तर काय एवढं महत्वाचं आहे. हो. तर पूर्वीच्या काळी तिथं तुम्ही बघितलं तर देव असे देवाची मूर्ती नाहीये. तर सुभद्रा, बलराम आणि हे तुमचे श्रीकृष्ण हे यांची ना याची लाकडात असणारी मूर्ती आहे. आणि ती मूर्ती जी आहे तुम्हाला फोटो पाठवलाय बघा. ती सगळे दर 12 वर्षानं ते चेंज करतात मूर्ती. काय करतात? आणि नवीन मूर्ती बदलतात ते लोक. अच्छा. आणि त्यांचा रथ पण दरवर्षी नवीन असतो ना? हा दरवर्षी ना ते पुढं मी सांगणार आहे त्याचं. तर ते हे केल्यावर तर काय आहे तर दर 12 वर्षानं काय करतात तर ते ज्यावेळी तुमचं मूर्ती बदलायचं असेल तर त्या सगळ्या जगन्नाथपुरीमधली लाईट इलेक्ट्रिसिटी घालवतात. इलेक्ट्रिसिटी घालवल्यावर तर तिथं म्हणजे साधारण 7-8 दिवस त्या 10-15 किलोमीटरच्या एरियावर कुणाला सोडत नाही. ते खूप फुल कडेकोट बंदोबस्त असतो. बापरे. हा. आणि ठराविक जो हे असतो तुमचा सेवेकरी म्हणण्यापेक्षा पुजारी असतो. तर त्याचे कम्प्लिटली त्याचे डोळे बांधलेले जातात. बांधलेले हे करतात. आणि त्याला तिथं त्या देवळाजवळ म्हणजे देवळाच्या आतमध्ये घेऊन जातात. ते डोळे बांधलेले असतात आणि तो जातो आतमध्ये
हा आणि आतमध्ये तो जी मूर्ती आहे ते काढतो हा आणि त्या मूर्तीवर मध्ये ते हातामध्ये घेतो. तर असं म्हणतात की परमेश्वराचं जे आहे तर त्याला असं हातावर ना हा. असं चालतंय असं म्हणजे श्वास श्वासोश्वास घेता असं त्याला बापरे, हे होतं. जाणवतं. म्हणजे देवाचं हृदय आहे त्या मूर्तीमध्ये. अरे बापरे, हा. परमेश्वराचं म्हणजे श्रीकृष्णाचं. हो. आणि ते हातात घेऊन मग ती मूर्ती सगळं काढल्यावर नवीन मूर्ती घालतात आणि त्या मूर्तीमध्ये ते हृदय बसवतात म्हणजे ठेवतात. अगं बाई. आणि मग ते सगळं त्याचं सोपस्कार केल्यावर हा पाच हा हा सगळं ते त्याचे जे आहे त्याला बाहेर आणतात देवळाच्या. अच्छा. हा हा तोपर्यंत त्याला म्हणजे डोळे सगळ्यांचे बांधलेलेच असतात. बापरे, म्हणजे त्याला असं हातावर फील होत ते सेन्सेशन येतं त्याला. फील हा. होत असतं की ते चालतंय वगैरे असं श्वासोश्वास घेतंय म्हणजे ते बापरे. परमेश्वराचं हृदय. हो. हा हा तर ते आहे. तर त्याच्यामध्ये परत घातल्यावर मग नंतर 10-12 दिवसानं सगळं हे झालं ना मग म्हणजे भाविकांना ते द्यायला ओपन मग हे ओपन करतात. करतात मंदिर. हां, ओपन करतात. ही तुम्ही बाप. Google केलं तर तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात ताई. हो. अच्छा. हा आणि त्याची आख्यायिका अशी आहे की पूर्वीच्या काळी हा त्या जगन्नाथपुरीला हा. एक राजा होता. अच्छा. तो राजा म्हणायचा की श्रीकृष्णाला की तू माझ्या राज्यामध्ये परमनंटली येऊन वास कर म्हणून श्रीकृष्णाला. अच्छा. हा हा तर तो राजा पण ते श्रीकृष्ण म्हणायचा की मी येईन तुझ्यामध्ये हा तर वास करायला. हा तर तू माझी मूर्ती वसव म्हणायचं. म्हणजे तुझ्या राज्यामध्ये कलकत्त्यामध्ये तू माझी मूर्ती वसव. अच्छा. तर त्यानं असं सांगितलं की असं 3-4 म्हणजे ठराविक वेळेला हम्म. 3 ओंडके म्हणजे याच्यामधनं समुद्रामधून 3 ओंडके वाहत येतील अच्छा. हा. आणि त्यावेळी तुझ्याकडे एक सुतार येईल आणि हो. तो सुतार हम्म. त्या 3 ओंडक्यांच्या हे बनवेल, काय म्हणतात त्याला, मूर्ती बनवेल हा 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 आणि त्या मूर्ती तू स्थापन कर म्हणजे परमनंटली मी तुझ्या राज्यामध्ये वास करेल असं ते श्रीकृष्णानं त्याला सांगितलं अरे स्वप्नामध्ये वा. येऊन त्या अच्छा. राजाला. आणि मग त्याप्रमाणे त्या दिवशी 3 ओंडके वाहत हा. तर भांडे ते घासायचे. ते त्यांनी ते ओंडके कलेक्ट केले हा आणि हा त्याच्यानंतर एक सुतार आला. हा तर त्यानं त्या सुतारानं सांगितलं की मी हा याची अ, अ, हे हा श्रीकृष्ण, हा बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा हा. याची मी हे बनवेन की मूर्ती बनवेन. हम्म. पण माझी एक अट आहे, जोपर्यंत मूर्ती पूर्ण होतील हा. तोपर्यंत तुम्ही आतमध्ये यायचं नाही आणि कुणालाही पाठवायचं नाही ओ. अच्छा. असं सांगितलं. मग ते राजानं हा राजानं ती अट मान्य केली आणि त्याला एका साईडला हा. म्हणजे आपल्या राजवाड्याच्या बाहेर एका दालनामध्ये त्याला मूर्ती बनवण्यासाठी त्यानं जागा दिली. सांगितलं आणि अच्छा. ते जागा दिली ओंडके तिथं. हा 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 पण राजाला सारखं 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले पण त्याला हा मूर्तिकार जो आहे हा. तो मूर्ती बनवतो पण त्याचे आवाज वगैरे येईना ना. काहीच येईना. हा हा माणसाचं मन खूप चपळ असतंय. हो 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 मग हो. त्यावेळी त्या मूर्तिकार हा खरोखर बनवतोय का नाही, हा हा आवाज कसा येईना, ठाक ठूक हा असा हा आवाज हा कसा हा होईना. हा. मग राजाचं पहिल्यांदा म्हणतो नको नको, नंतर मन राहवलं नाही म्हणून तो आतमध्ये जातो. हा. तर मूर्तिकार तो मूर्ती बनवत असतो. एका साईडला सुभद्रेची मूर्ती तयार असते, बलरामाची मूर्ती, फक्त कृष्णाची मूर्ती अर्धी राहिलेले असते. अच्छा. म्हणजे राहिलेली असते. हा तर तो राजाला बघितल्यावर हा. तो मूर्तिकार म्हणतो मी तुला सांगितलेलं तू माझी आठ मोडलेली आहे. अरे. त्यामुळं मी आता ह्या मूर्ती आहे त्याची स्थापना कर. हा. ही श्रीकृष्णाची मूर्ती अपूर्ण आहे. आता मी गुप्त होणार म्हणतो. म्हणजे अरे. स्वतः श्रीकृष्ण ते बनवायला याचं आलेले. रूप घालून असतो. याचं बा- रूप घेऊन सुताराचं रूप घेऊन गेलेलं बापरे आहे. बापरे. मग त्यांनी
ती मूर्ती हे केल्या अर्धवट, म्हणजे श्रीकृष्णाची मूर्ती जरा अर्धवट आहे, अच्छा. ज्यादा हे केलेली नाहीये. अच्छा. असं केल्यावर त्यांनी ते स्थापन केलं हं. आणि मग त्यानं ते पुढं रथ वगैरे ते दरवर्षी नवीन रथ बनवतात ते. अच्छा. आणि नवीन रथ बनवतात आणि त्या एका याच्यामध्ये हं. सुभद्रा, दुसऱ्यामध्ये श्रीकृष्ण आणि तिसऱ्यामध्ये बलराम, अच्छा. असं करून ते रथ हे संबंध ठराविक याच्यामधून ते त्याची फिरवतात, मिरवतात, ते फिरवतात ते. मिरवणूक पण असेल. अशामध्ये इतकी गर्दी असते, संबंध हो. कोट्यावधी लोक येतात आणि ते हो. प्रवास म्हणजे ते खूपच गर्दी असते हो, अशावेळी. हो. अर्थात पवित्र वातावरण आहे हे सगळं. हो, हो, हो. मग ज्यावेळी मग आता मी ठरवलं की आता आपल्याला जायचंय म्हणून. हं, हं, हं. मग आतमध्ये त्यांनी मला सांगितलं की असं असं. मग त्यांनी मला ते सूर्य विहार हॉटेल वाले होते, त्यांनी मला एका हं. पुजाऱ्याला गाठून दिलं. अच्छा. हं. मग आतमध्ये गेले तर खूप मंदिर बघितलं तर खूप गर्दी होती आणि ऐनवेळी काय झालं, हं. ऐनवेळी तिथली लाईट गेलेली होती. अरे. हं. म्हणजे आता तुम्हाला गर्भगृहामध्ये याची मूर्ती आहे, गाभाऱ्यात. देवाची गाभाऱ्यामध्ये, पण तिथं लाईट नसेल तर तुम्हाला काय दिसणार आहे ते? नाही, काहीच नाही दिसणार. बरोबर. मग ते म्हणाले की आता जवळजवळ 1 दिवस लाईट येणार नाही. हां. त्यामुळं हां. दुसऱ्या दिवशी आपण या तुम्ही सगळे, हां, असं हां. आम्हाला सांगण्यात आलं. म्हटलं देवा, ऑलरेडी 2 दिवस लेट झालेले आहे हो. आणि हं. परत आम्ही इथं तिथे एवढ्या लांबून मी आले आणि त्याच्यामध्ये माझा पाय कुरकुर करत होता. अरे म्हणजे बापरे! हो. आता मला काय नाही, मी त्यापेक्षा इथंच बसून राहते म्हटलं. आणि मग 2-3 तास बसून राहिले आणि नशिबाने हं. लाईट आली. अरे आता वाह! मी म्हटलं मग म्हटलं मग परत पण काय लाईट आली. हं. साधारण 1-2 वाजलेले होते. त्यांनी काय केलं, पडदा असं संबंध श्रीकृष्ण, बलराम आणि एका साईडला सुभद्रा आहे, अशा मूर्त्या आहेत त्या. तर त्या हे केल्यावर त्यांनी पडदा लावला की अभी वो सब आता दुपारचा टायमिंग झालेला आहे, त्यामुळं तुम्हाला मिळणार नाहीत म्हणाले. आरामाची वेळ आता त्यांची. म्हटलं हां. एकावर आरामाची वेळ आहे, एकावर एक प्रॉब्लेम अरे. नाव घ्यायचं सुचतच नव्हतं. म्हटलं परमेश्वरा, जगन्नाथाला म्हटलं, कृष्णा तुझी इच्छा आहे का नाही मला दर्शन दर्शन वगैरे. द्यायचे. हां, हां. मग असं हे झालं, साधारण 3, 3:30, 4 वाजले. हं, हं, मग हं. आता तोपर्यंत जेवण नव्हतं. तोपर्यंत म्हटलं देवळाच्या बाहेर येते हां. आणि जेवण करून परत येऊया म्हटलं. हां. वाजले 6, 6:30. आता ओह! 7, 7:30, 8ला हे मंदिर बंद होतंय. परत हं. एकदा लाईट गेली. अरे, अरे! म्हटलं तरी म्हणजे दिवसभर मी त्या मंदिरामध्येच होते. हो. तशी देवाची इच्छा असेल. हो, मग बरोबर. शेवटी हां. 15 मिनिटं ते पुजारी मला म्हणाला, हं. मैडम अभी आपका भगवान की ऐसी इच्छा नहीं है कि आपको दर्शन देने की, अभी कल ही आप आ जाओ. हां. आता मला ऑलरेडी 3 दिवस झालेले आहे हो, बरोबर. आणि परत हे प्रॉब्लेम, म्हटलं नको. बरोबर. हां, हां. मग शेवटी 10 कमी असताना तो पुजारी, मग ते पुजारीने म्हटलं आप आ जाओ. हां. आणि त्यानं सगळे काय झाले, सगळे लोक निघून गेले ना. हां. मग त्यानं माझ्यासाठी ते देवळाचं जे गर्भगृहाचं हे हां, होतं, हां, पडदा सारला अरे! आणि 2 मिनिट मला इतकी सुंदर मला दर्शन झालं अरे वाह! परमेश्वरा. एका साईडला तुमचं जगन्नाथाचं, दुसऱ्या हो. साईडला पहिला बलराम. बलराम, नंतर श्रीकृष्ण, नंतर सुभद्रा. आणि वॉव! त्यांच्यात लाकडी अक्षरशः डोळे माझे दिपून गेले त्यांच्या दर्शनानं. हो? आयुष्यामध्ये असलं दर्शन अरे मला, वाह! म्हणजे मी गुडघा सगळं विसरले ताई. अरे वाह! आणि मी अक्षरशः नतमस्तक झाले. परमेश्वरा, किती भाग्यवान माझं ताई. परमेश्वराचं सार्थक झालं म्हटलं. खरंच, खरंच. आणि मग 8 वाजता एक 10-15 मिनिटात मग त्यांनी मला प्रसादाचे लाडू दिले. अच्छा. हां, हां. मग प्रसादाचे लाडू दिल्यावर मग मी बाहेर आले. हां. मग आता विचार केला की आपल्याला त्या काळामध्ये ते म्हणाले की जगन्नाथाचं
हा. 2 महिन्यावर रथयात्रा होती. हम्म, पण रथ कसं तयार करतात याची मला उत्सुकता होती. मग हो. अजून एक दिवस मी वाढवला. अरे वा. मग असं लक्षात आलं की माझ्याकडचे पैसे संपलेत. मग दुसऱ्या दिवशी मग ATM वर गेले. हा 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 ATM वर म्हटलं 10,000 काढूया. हा हा आणि मी काढायला लागले एवढ्यात कुठून तरी एक दारू पिलेला मनुष्य आला ATM याच्यामधले. अरे. त्यानं त्यानं ते पैसे "ये मेरा ही है" अय्या. असं करून माझ्या हातातनं ते पैसे हिसकावून घेतले 10,000 रुपये. अरे बापरे. अरे परमेश्वरा म्हटलं हे काय? हं. संकटावर संकट. हो. आणि त्याच्यानंतर मग ते तिथला एवढ्याच तो ATMचा हे असतो रक्षक असतो ना, सिक्युरिटी. हा. म्हणजे शिपाई तो आला. हं. आणि त्याचं बकोटं धरलं. "ए मॅडम के पैसे तू दे दे इसको." हा, असं म्हणून त्यानं माझे पैसे मला परत केले. हा. आणि मग त्याला बकोटं घेऊन बाहेर हाकलून दिलं त्याला दारू बापरे पिलेल्या बघा. माणसाला. अय्या. मग मग नंतर मग मी हं. हे करून ते जिथं म्हणजे रथ तयार करत होते तिथं गेले. हं. तर जवळजवळ त्यांचं तर ते दरवर्षी त्यांच्याशी जवळजवळ 1 तासभर बोलत होते. तर दरवर्षी ते 3 रथ तयार करतात. सुभद्रा, बलराम आणि श्रीकृष्णाला. हा, हा. आणि जवळजवळ याच्यासाठी ते तिकडचे मध्य प्रदेश वगैरेचे लोक ते घेऊन येतात. कारागीर. कारण त्यांना कारागीर वगैरे असतात. आणि जवळजवळ हजारो लोक तो रथ बनवत असतात ताई. बाप. आणि मग तर ते याच्या वेळी म्हटलं तर ते त्याच्याशी मी बघितलं. मग तिथं मला ते म्हटलं आता आपण रथयात्रेला तर आपण नसणार आहे. बरोबर. मग ते त्याला 3 हार वगैरे घेतले आणि त्या म्हणजे 3 रथांचं मी पूजन वगैरे केले. अरे वा. आणि ताई आणि मग तिथं जगन्नाथपुरीचा मग विचार केला की तिथून जवळच कोणार्क मंदिर वगैरे आहे ना. हो हो हो. मग ते सगळं हे करून हं. मी 4-5 दिवस ते गुडघा तसाच दुखत होता. आई गं. मग ते मी कॅप वगैरे घेऊन हे केलं तरी पेन किलर खाल्ले तरी त्याचं गुडघ्याचं काय म्हणजे पेन थांबत नव्हती. मग अरे बाप. परत येताना आता परत जायचं आहे आपल्याला. हा. जगन्नाथाचं दर्शन तर झालं. आता झालं, म्हटलं बरोबर. जगन्नाथाला तूच आता मला होणार. ते म्हणतात ना मन जगन्नाथाचा रथ आहे. हा, आपण हो. कोण करता करविता नसतो. हा बरोबर. जगन्नाथच आपला करता करविता हो ना. हो हो हो. मग अशा वेळी म्हटलं तूच मुझे कलकत्ता वापस जाने का है. हा. तर मग मी त्या याच्या जगन्नाथपुरीच्या बस स्टँडवर गेले. तर ज्या बसमधून आले हा. तोच ड्रायव्हर मला भेटला. तो म्हणाला हमारी बस अभी फुल है. हा, आपको हा. नहीं कल आपको मिलेगा. तर अच्छा. म्हटलं बाबा मेरे को जाने का है अभी. मग म्हटल्यावर मग मी नाराज होऊन निघाले. तर एवढ्यात त्याला काय वाटलं कुणास ठाऊक त्या ड्रायव्हरला. अच्छा आपके लिए मैं एक ऍडजस्ट कर देता हूँ. अय्या. असं म्हणाला. कमाल आहे. आणि त्यानं मला ऍडजस्ट करून एक सीट दिली. अरे मग वा. त्या जवळजवळ 5 दिवसानंतर जगन्नाथपुरीमध्ये 5 दिवस राहून वा. मग मी कलकत्त्याला वापस आले. आणि तिथून आल्यावर ताई सांगली त्यावेळी मिरज पॉलिटेक्निकला होते. हो. आल्यावर मी म्हणजे डॉक्टरला दाखवले. हा. डॉक्टरनं मला 3 आठवडे कंपल्सरी रेस्ट दिले. त्याच्यानंतर माझा गुडघा चांगला झाला ताई. बाप रे. तरी तुम्ही 5 दिवस कसे काढले तिथे? गुडघे जगन्नाथपुरी म्हटलं की मला गुडघेदुखी आवडते. म्हणजे आठवते मला. बरोबर. ते म्हणजे जगन्नाथाला देवा पहिल्यांदा आलेले तुझ्या दर्शनाला पण तू मला पाठवलंच म्हटलं हॉस्पिटलमध्ये. पण काही इतकं सुंदर दर्शन झालं खरं सांगू. आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल फोटोग्राफ्स जे आहेत ते जगन्नाथपुरीला बरं मी अंघोळ करत असताना समुद्र स्नान मला समुद्र कुठं बघितला की मला इतका आवडतो मी समुद्रामध्येच अंघोळीला बसते. अरे वा. मग ते मी तिथं किनाऱ्यावर ठेवलेलं होतं. पण ते काय झालं लाटीनं तो कॅमेरा सगळं ते वाहून गेलं माझं. अरे 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 अरे.
त्यामुळे ओरिजिनल वगैरे सगळे जे पिक्चर्स होते ते सगळे माझे नाहीसे झाले अरे समुद्रात. त्यामुळे माझ्या आठवणी वगैरे काय नाही, फक्त गेलेले सर्टिफिकेट तेवढं आहे माझ्याकडे. अरे बापरे. हा हा. नाही तर मी ओरिजिनल ते फोटोग्राफ्स पण तुम्हाला हो पाठवले असते ताई. आठवलं. बरोबर. मग जगन्नाथपुरी म्हटलं की हे माझी कल्पना आहे. हे प्रॉब्लेम्स एवढे येऊन सुद्धा जगन्नाथानं बघा की मला कसं दर्शन किती दर्शन दिलं. सुंदर दिलं खरंच. ते महत्वाचं ताई. हो हो खूप छान हा ताई माझा तुमची गोष्ट. अनुभव आहे. म्हणजे नाही, ताई खूप कसं आहे, खूप फिरणं झालेलं आहे. आता हा आता माझे पती माझ्याबरोबर जॉईन झाले, पण हा. पूर्वी खूपच जवळजवळ ठिकाणी वेगवेगळे अनुभव आलेले आहे. पण मानलं पाहिजे बाबा तुमच्या डेअरिंगला, तुमच्या त्या आवडीला, आणि दुसरं म्हणजे त्या वेळचं बारीक सारीक सगळ्या गोष्टी, सण सणावळ्या सगळं लक्षात राहतं तुमच्या. हो खरंच ताई. कौतुक आहे. आणि कसं आहे, गीता गीता श्रीकृष्णाची जे आहे, हा हा श्रीकृष्णाची जिथं जिथं देवळं आहेत, जिथं हा. जिथं छान वगैरे, तिथं तिथं ताई मी जाते. हो तुम्ही अर्थात सोडतच नाही. कसं आहे, आपल्या स्वामींच्या मध्ये तर काय त्रिमूर्तीच आहेत ते. हो हो हो. त्यामुळे मग आता मस्त त्यावेळी मी स्वामींचं फारसं करत होते. हा श्रीकृष्णाचंच करत होते. हा. त्याच्यानंतर मग स्वामींचा अनुभव 2011 पासून जे यायला लागले ना ताई, हा 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 हा. मग नंतर स्वामींच्या नामस्मरणामध्ये आले ताई. नाही, फार माझी सुंदर. कल्पना आहे, हे जर सेवेकऱ्यांना जर म्हणजे याच्या पॉझिटिव्ह काय घडलं, मी तर म्हणते ताई, हा आपला देश इतका सुंदर आहे, तर हा. प्रत्येकानं प्रवास केला पाहिजे आपल्याला. खरंय खरंय. मी हा. तेच म्हणते की उगाच तुम्ही ते प्रॉपर्टी हे ते करण्यापेक्षा नाही नाही नाही. हे बघून घ्या, आणि बरोबर हेच सगळं येणार आहे आपल्या. आणि ताई कसं आहे, आता मी म्हणते ना, जगन्नाथपुरीमध्ये मी ज्यावेळी याच्या बलराम, सुभद्रा आणि श्रीकृष्णाच्या मूर्ती हा जवळ 5 मिनिटं होते. हा. तर ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहे, ते मी सांगू शकत नाही हो शब्दामध्ये. हो. त्यांच्याकडे बघितल्यावर डोळ्यानं मला जे नेत्रसुख मस्त. वाटलं, त्याच्यासमोर सगळे गोष्टी ठीक आहेत ताई. खरंच खरंच खरंच. हा. खूप आणि सुंदर. ताई, तर हे मला अनुभव शेअर हा करायचा मी होता. शेअर करते हा ते. हा. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई.